नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी. मित्रांनो, उद्या आहे अमावस्या. तर हिंदू मराठी वर्षाचा शेवटचा दिवस आणि परवा आहे 9 एप्रिल, तर मराठी नवीन वर्षाची सुरुवात. तर उद्या अमावस्या असल्यामुळे वर्षाच्या शेवटच्या दिवशी घरामध्ये एका ठिकाणी आपल्याला एक चौमुखी दिवा लावायचा आहे. तर हा दिवा लावला तर येणाऱ्या नवीन वर्षात घरातील नकारात्मकता, जी काही वाईट शक्ती असेल तर या सर्व नष्ट होतील आणि नवीन वर्ष हे आनंदाचं आणि सुखाचं जाईल. तर त्यासाठी आपल्याला उद्या अमावस्याला आपल्या घरामध्ये चौमुखी एक दिवा लावायचा आहे. तर तो दिवा कशा प्रकारे लावायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर उद्या संपूर्ण दिवसभर अमावस्या आहे. तर उद्या संध्याकाळी हा दिवा लावायचा आहे. तर हा दिवा घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला लावायचा आहे. तर लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी असा हा उपाय आहे. तर हा दिवा लावला तर घरातील दारिद्र्य, गरिबी, वाईट बाधा, वाईट शक्ती, इडापिडा जळून खाक होते आणि घरामध्ये दिव्याच्या प्रकाशाने सकारात्मकता येते आणि लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये राहतो. तर संध्याकाळी 6 नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर संध्याकाळी तुम्ही 10 वाजेपर्यंत केव्हाही हा उपाय करू शकता. तर संध्याकाळी ईशान्य कोपरा हा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला हा दिवा लावायचा आहे. तर यासाठी तुम्ही कोणताही दिवा घेऊ शकता, मातीचा घेऊ शकता किंवा जी तुमची रेग्युलर पणती असेल, पितळी किंवा स्टीलची असेल तर तीही चालेल, किंवा तुम्ही कणकेचाही दिवा बनवला तरीही चालेल. तर यासाठी तुम्ही कोणताही दिवा घेऊ शकता. तर या दिव्याला 4 दिशांनी 4 वाती असायला हव्यात. त्यासोबतच या दिव्यामध्ये चिमूटभर आपल्याला हळद टाकायची आहे आणि एक अख्खं लवंग टाकायचं आहे. तसेच दिव्यामध्ये तिळाचं तेलही टाकायचं आहे आणि दिव्याच्या खाली थोडेसे तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या किंवा आंब्याचं पान वगैरे काहीतरी ठेवून त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. तसेच आपल्याला या दिव्यामध्ये एक पिवळी कवडीही टाकायची आहे. तर या वस्तू माता लक्ष्मीच्या आवडत्या वस्तू आहेत आणि त्यामुळे या वस्तू आपल्याला या दिव्यात टाकायच्या आहे. तर याने आपल्या घरातील जी काही नकारात्मकता असेल, वाईट शक्ती, इडापिडा तर ती नष्ट होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करते. तर माता लक्ष्मीला या वस्तू अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळेच आपल्याला या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. तर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होऊ दे, जे दारिद्र्य आहे तेही नष्ट होऊन जाऊ दे आणि माता लक्ष्मीचा कायम वास आमच्या घरामध्ये राहू दे, अशी प्रार्थना करायची आहे आणि घरातील सर्वांचं आरोग्य चांगलं असू दे. तसेच श्री सूक्तमचंही तुम्हाला या दिवशी पठण करता आलं तर तेही तुम्ही पठण करू शकता किंवा ऐकलं तरीही चालेल. त्यानंतर हा दिवा तो स्वच्छ करून, म्हणजे जर पितळी किंवा स्टीलचा दिवा असेल तर तो स्वच्छ करून तुम्ही पुन्हाही वापरू शकता. त्यासोबतच जी कवडी आहे तर ती कवडी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता आणि बाकीच्या ज्या वस्तू आहेत तर त्या एखाद्या झाडाच्या जवळ तुम्ही टाकू शकता. तर लक्ष्मी प्राप्तीचा हा खूप प्रभावी असा उपाय आहे. तर हा उपाय तुम्ही दर अमावस्येला करू शकता. तसेच संध्याकाळी तुम्ही कर्पूर होमही करू शकता. तर कर्पूर होम हाही खूप प्रभावी असा उपाय आहे. तर नक्कीच हे उपाय करून बघा. अमावस्या हा दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असतो. तर या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही जे काही उपाय करता तर त्याचे फळ हे अवश्य तुम्हाला मिळते. त्यासाठी तुम्ही नक्कीच हे उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. तर ह्या उपायाने तुमच्या घरातील जी काही वाईट शक्ती, वाईट बाधा, नजर दोष किंवा दारिद्र्य, गरिबी, इडापिडा जी असेल तर ती जळून खाक होईल आणि तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदेल आणि तुमचं नवीन वर्ष हे सुखाचं आणि आनंदाचं जाईल. अवश्य तुम्ही उद्या सोमवती अमावस्येच्या या दिवशी तुम्ही नक्कीच संध्याकाळी हा चौमुखी दिवा लावून बघा आणि अनुभव घेऊन बघा. नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव मिळेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.